नमस्कार सर, मी महाराष्ट्र राज्याचे दोन महत्त्वाचे घटक ज्येष्ठ नागरिक आणि शेतकरी EPS 95 नावाची एक स्कीम सरकारने सुरू केली होती। माझी विनम्र विनंती आहे की ज्यांनी कष्टाने पेन्शनसाठी पैसे ठेवलेले आहेत त्या EPS 95 चे पेन्शनर्स असतील आणि कष्ट करणाऱ्या काळ्या मातीशी इमान राखणारा जो शेतकरी आहे, मग तो कापूस शेतकरी असेल, दुधाचा असेल, कांद्याचा असेल किंवा सोयाबीनचा असेल, आता महाराष्ट्रामध्ये न त्यांना हमी भाव मिळतोय, न जो शब्द सरकारने दिला होता सरसकट कर्जमाफीचा तोही सरकार पाळत नाही। माझी विनम्र विनंती आहे सरकारला की EPS 95 चे पेन्शनर आणि शेतकऱ्यांची, महाराष्ट्रातल्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आणि सोयाबीन आणि कपासचं पूर्णपणे खरेदी सरकारने जे नियमात बसेल ती पूर्णपणे जो शब्द दिलाय तो श्री मन्नालाल रावत जी, श्री मन्नालाल रावत, श्री मन्नालाल रावत जी। अबती महोदय, आपका बहुत बहुत धन्यवाद। थँक्यू सर। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा।